सर्वप्रथम मराठी नूतन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आणि उद्या येणाऱ्या ईदच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा। आज नूतन वर्षानिमित्त बार्शी नगर परिषदेच्या महाराष्ट्र शासनाच्या अग्निशमन संचालनालयाकडून महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत नगरपालिकेला आपल्याला एक गाडी मिळणार होती। गेली 1 वर्ष त्या गाडीसाठी आपला नगरपालिकेचा पाठपुरावा सुरू होता आणि आज गेल्या 3 दिवसापूर्वी नगरपालिकेला 6000 लिटर क्षमतेची म्हणजे पाण्याची क्षमता 6000 लिटर आहे, फोमची क्षमता 500 लिटर आहे आणि पंप जो आहे त्या पंपची कॅपॅसिटी 2000 लिटर पर मिनिट इतका त्याचा फ्लो आहे। अशा प्रकारची गाडी पालिकेला प्राप्त झालेली आहे। या गाडीची बार्शी नगर परिषदेला खूप आवश्यकता होती, कारण यापूर्वीच्या ज्या 2 गाड्या आपल्या आहेत त्या 2 गाड्या, एक गाडी ही 17 वर्ष झाली, दुसऱ्या गाडीला 13 वर्ष झालेली आहेत। त्यामुळे जी 17 वर्ष झालेली गाडी आहे ती आपण बाहेर काढत नव्हतो, त्या काढण्यासाठी RTOच्या नियमानुसार आपल्याला मर्यादा पडत होत्या। त्याच्यामुळे गाडीची आवश्यकता आपण महाराष्ट्र शासनाला कळवली होती आणि शासनाने आपल्याला या ठिकाणी अग्निसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून 80-20च्या प्रोपोर्शननं बार्शी पालिका ही अवर्ग असल्यामुळे 80% अनुदान आपल्याला प्राप्त आहे आणि 20% आपला नगरपालिकेचा हिस्सा आहे। असे 72 लक्ष शासनाकडून आणि नगरपालिकेचे 18 लक्ष रुपये असे 90 लक्ष रुपये प्राप्त झाले आणि शासनाच्या जेम पोर्टलवरून ही गाडी खरेदी केलेली आहे। त्याचबरोबर ह्या गाडीसाठी सन्माननीय लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणावरती फॉलोअप घेतलेला होता, प्रशासनानेही फॉलोअप घेतलेला होता आणि म्हणून ऑक्टोबर 2024 मध्ये आपल्याला ह्या गाडीची वर्क ऑर्डर दिली आणि त्याच्यापासून एक टाटाची चेसी आपण घेतली आणि टाटाच्या चेसीवर ह्या सदरच्या गाडीची बांधणी करण्यात आली आणि आज रोजी आपल्या ताप्यामध्ये, नगरपालिकेच्या ताप्यामध्ये सदरची गाडी दाखल झालेली आहे। या गाडीसाठी सन्माननीय लोकप्रतिनिधी आदरणीय खासदार ओमराजे नाईक निंबाळकर साहेब, त्याचबरोबर बार्शी विधानसभेचे विद्यमान आमदार महोदय माननीय दिलीपराव सोपल साहेब, त्याचबरोबर बार्शी विधानसभेचे माजी आमदार माननीय राजाभाऊ राऊत साहेब, या तिघांचीही उपस्थिती होती। तिघांच्याही माध्यमातून सदर गाडीचं आपण उद्घाटन करून लोकार्पण केलेलं आहे। धन्यवाद।